कटोरी ब्लाऊजचा डायग्रामसाठी। इथे मी तुम्हाला माप लिहून दाखवते। आधी ब्लाऊजची उंची 14 इंच आहे। पुढचा गळा 6 इंच, मागचा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे। शोल्डर पूर्ण 12 इंच आहे, त्याचे हाफ करायचे असतात। बाही लांबी 3 इंच आहे। बाही घेर 11 इंच आहे आणि मुंडा घेर 14 इंच आहे। कमर घेर 29 इंच आहे। आपण इथे माप लिहून घेतली आहे। 32 साइज कटोरीचा डायग्राम काढण्यासाठी आपण इथे हा पेपर घेतलेला आहे। ही उजवी बाजू असते फोल्डची। ज्या साईडला आपण पेपर फोल्ड केलेला आहे त्या उजव्या हाताला ठेवायचा आणि मग आपण इथे डायग्राम काढून घेणार आहोत। इथे ब्लाऊजची उंची 14 इंच आहे। 14 इंच मध्ये आपल्याला मार्जिन घ्यायचे आहे 1.5 इंच। आपण 1.5 का मिळतो, कारण शिवताना प्रत्येकाला व्यवस्थित परफेक्ट शिवता येत नाही, कमी जास्त कपडा घेऊ शकतात, म्हणून आपण इथे 1.5 इंच वाढवायचे। 14 मध्ये 1.5 टाकल्यानंतर आपली पूर्ण उंची झाली आहे 15.5। ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। उंची झाल्यानंतर आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे। जर छाती 32 असेल तर मुंडा आपण इथे 6चा घेणार आहोत, तुम्ही लक्षात असू दे। मुंडा झाल्यानंतर आपल्याला इथे शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर 12 इंच आहे, त्याचे आपण इथे हाफ करून घेणार आहोत 6 इंच। 6 मधून अर्धा इंच मायनस करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला इथे शोल्डर 5.5 इंचची ठेवायचे आहे। आता इथे तुम्ही म्हणणार तुम्ही हाफ सांगितले मॅडम आणि 5.5 इंच ठेवले। हो, कारण शोल्डर जास्त घेतल्यामुळे आपलं शोल्डर उतरू शकतं, म्हणून आपण अर्धा इंच मायनस करून घेतलेले आहे। इकडच्या साईडनं मुंडाही तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच। मुंडा झाल्यानंतर आपण इथे हा बॉक्स तयार करून घेणार आहोत। मुंडा झाल्यानंतर आपण इथे छातीचा चौथा भाग घेणार आहोत। छाती 32 असल्यामुळे आपण इथे छातीचा चौथा भाग 8 इंच घेणार आहोत आणि प्लस त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत, म्हणजे ही घडी झाली आपली 9.5 इंचाची। छाती 32 असल्यामुळे 8 इंच हे छातीचा चौथा भाग येतो। आपण इथे 8 इंच छातीचा चौथा भाग घेतला आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायचे आहे, म्हणजे 9.5 इंचाची आपली ही घडी झालेली आहे। आपण अशी लाईन काढून घेणार आहोत। बॉक्स तयार करून घेणार आहोत इथे। आता आपण इथे मुंड्याचे आकार घेणार आहोत। इथून आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि आतला शेप देण्यासाठी मी इथून 1.5 इंच घेणार आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी जर तुम्हाला डायरेक्ट मुंड्याचा आकार येत नसेल तर याचा तुम्ही निम्मे करून घ्यायचा आहे। 6 इंचाचे निम्मे 3 इंच झालेले आहेत, तर 3 इंचामध्ये डॉट लावून घेतलेला आहे आणि इथून आपण हा मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत। आतला आकार देण्यासाठी आपण ते 1.5 इंच घेतलेले आहे। हा जो शेप आहे याला आतून थोडा घ्यायचा असतो, काखेत घोड येत नाही। आता आपण इथे गळा रुंदी घेणार आहोत। गळा रुंदी 2 इंच घ्यायची। जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर गळा रुंदी ही कमी घ्यायची। आपण सहसा 2.25 किंवा 2.5 इंच गळा रुंदी ठेवत असतो। जर अशी समस्या असेल शोल्डर उतरायची तर तुम्ही इथे
32 साईजसाठी 2 इंच गळा रुंदी घेऊ शकतात. आपण इथे गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे. मुंड्याच्या साईडनं इथून अर्धा इंच कमी करायचं आहे. अर्धा इंच का कमी करायचं, म्हणजे आपली शोल्डर ही उतरत नाही दोघं साईडने. ना गळ्याकडून शोल्डर उतरणार, ना इकडच्या आपल्या बाईकडून शोल्डर उतरणार. म्हणून आपण इथे अर्धा इंच कमी घेतलेलं आहे आणि गळा रुंदी 2 इंच घेतलेला आहे. पुढचा गळा आपला आहे 6 इंच. म्हणून आपण 2 इंच घेणार आहोत गळा रुंदीसाठी, गळ्याचा शेप देण्यासाठी. हा बॉक्स आपण इथे तयार करून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला गळ्याचा शेप व्यवस्थित देता येत नसेल गोल, तर अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. इथून 1 इंच घ्यायचे. छान असा गळ्याला गोल आकार आपण देऊ शकतो. योग पट्टीसाठी इथून गळ्याकडच्या साईडनं आपल्याला 3.5 इंच घ्यायचे आहेत आणि ह्या साईडनं 2.5 इंच घ्यायचे आहेत. योग पट्टीचा आकार इथे द्यायचा आहे आपल्याला. कटोरी बनवण्यासाठी इथून आपल्याला 5 इंच घ्यायचे आहेत, कारण 32 साईज कटोरी असल्यामुळे इथून 5 इंच ठेवायचे. त्या साईडनं आपल्याला इथे 2.5 इंच डाट करून घ्यायचा आहे आणि इथून कटोरीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. गोल राऊंड मध्ये द्यायचा, म्हणजे आपली कटोरीचा आकार व्यवस्थित बसतो. समजलं का तुम्हाला आपण कशा पद्धतीने इथे कटोरीचा डायग्राम काढलेला आहे? पुन्हा तुम्हाला मी समजवते. इथून आपण पूर्ण उंची घेतलेली आहे. 14 मध्ये 1.5 इंच टाकले, म्हणजे 15.5 इंच आपली ब्लाऊजची उंची झाली. ब्लाऊजची उंची झाल्यानंतर आपण इथे मुंडा घेर घेतलेला आहे. मुंडा घेर आपण इथे 32 छाती असल्यामुळे 6चा मी इथे मुंडा घेतलेला आहे. मुंडा झाल्यानंतर मी इथे शोल्डर घेतलेला आहे. शोल्डर आपले 12 इंच आहेत. 12चे हाफ केलेले आहेत 6 इंच. त्याच्यातून अर्धा इंच आपण मायनस केलेले आहे, म्हणजे आपण शोल्डर 5.5 इंच घेतलेले आहेत. इथून सुद्धा आपण 6 इंच घेतलेले आहेत. आणि इथे आपण छातीची घडी करताना छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. छाती 32 असल्यामुळे चौथा भाग 8 इंच येतो आणि 8 मध्ये 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेली आहे, म्हणजे आपली पूर्ण घडी 9.5ची झालेली आहे. छातीची घडी झाल्यानंतर आपण इथे गळ्या साईडनं योग पट्टीसाठी इकडून 3.5 इंच घेतलेले आहेत आणि इकडनं आपण 2.5 इंच घेतलेले आहेत आणि इथे आपण योग पट्टीचा आकार दिलेला आहे. आणि गळा आपल्या कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. मुंड्याचे आकार मी इथं घेतलेले आहेत. 1.5 इंचावर घेतलेला आहे आणि हा आतला शेप जो आहे मी 1.5 इंचावर घेतलेला आहे आणि आतमध्ये घेऊन आतमध्ये मी अर्धा इंच आतमध्ये टाकून मी असा शेप दिलेला आहे. जर तुम्ही असा तिथपर्यंत दिला तर काय होतं, हा जो भाग आहे ना शिवल्यानंतर इथे फुगा येतो. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही आकार द्या. इथे आपण कटोरीचा डायग्राम काढून घेतलेला आहे. आता आपण हे कट करून घेणार आहोत. कटिंग करताना हा बाहेरचा शेप आधी कट करायचा असतो. मागचा गळा जो आहे तो आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. हे जे आपण क्रॉस केलेलं आहे हे सुद्धा कटिंग करायचं, म्हणजे आपला शोल्डर उतरत नाही. मधून आपण हा पेपर जो फोल्ड केलेला होता त्याच्यातून आपण पाठचा भाग काढून घेणार आहोत. पाठचा गळा हा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. जितक्या उंचीचा आपल्याला गळा हवा असेल त्याप्रमाणे इथे गळा कट करून घ्यायचा आहे. आतून असं कट करून घ्यायचं, म्हणजे शोल्डरच्या इथे घोड येत नाही. इथे हा पाठचा भाग झालेला आहे. हा पुढचा भाग झालेला आहे. कटोरी आपल्याला वाढून घ्यायची असते. कटोरी वाढवायच्या आधी मी तुम्हाला बाही कटिंग करून दाखवते. ह्याच बाहीची लांबी 3 इंच आहे, प्लस 1 इंच मार्जिन घेणार आहोत. जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1 इंच मार्जिन घ्यायची. बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्यायची, कारण आपण फोल्ड पट्टी करतो त्याच्यासाठी 1.5 इंच हा मार्जिन घ्यावी लागते. आता इथे बाही लांबी 3 इंच आहे आणि त्याच्यात मार्जिन आपण 1 इंच मिळवणार आहोत, म्हणजे 4 इंच आपली बाही झाली. आणि बाहीची रुंदी घेण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग करायचा आहे. छातीचा चौथा भाग 8 येतात. फक्त 8च इंच घ्यायचे, तिथे प्लस करायचे नाहीये. आणि इथे आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत.
इथे आपण बॉक्स तयार करून घेतला. बाही घेर इथे आपण बाही घेरचे हाफ घेणार आहोत. बाही घेर 11 इंच आहे, तर आपण त्याचे हाफ घेतले 5.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेणार आहोत. बाहीचा शेप देण्यासाठी इथून आपण 2.5 इंचावर बाहीचा शेपसाठी आपण इथे डॉट करून घेतलेला आहे. बाहीचा आकार देण्यासाठी इथून आपण 3 इंच घ्यायचे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बाहीचा आकार देता येईल. तीन इंचाचे इथे आपण हे असं मिळून घ्यायचं आहे आणि आतला शेप देण्यासाठी अर्धा इंच खाली घ्यायचं आणि इथे हिस कट मध्ये हा आतला शेप द्यायचा आहे. आपण 2 इंच इथे मार्जिन घेतलेले आहे. बाही कट करून घेऊया. इथे आपण बाही सुद्धा कट करून घेतलेली आहे. संपूर्ण डायग्राम आपण इथे कट करून घेतलेला आहे 32 साइज कटोरी ब्लाउजचा. आता ही कटोरी कशी वाढवायची ते बघूया. कटोरी आहे तशी आपण इथे आखून घेणार आहोत. इथे आपण कटोरी आहे तशी आखून घेतलेली आहे. 1.5 इंचाने वाढवून घ्यायचं आहे. या साईडनं आपण 1.5 इंच घेतलेले आहे आणि इथूनही 1.5 इंच घ्यायचे आहे, जोडून घ्यायचे आहे. गळ्या साईडनं इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आहे आणि ह्या साईडनं सुद्धा अर्धा इंच घ्यायचे आहे. अर्धा इंच का घेतो आपण, कारण शिवण्यात कपडा जातो ना त्याच्यामुळे. हे बघा, इथून अर्धा इंच वाढवून घेतले, तर जोडताना अशा पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे. कमी कमी होत जातो, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने इथे आपण जोडून घेतलेलं आहे. इथे अंतर मोजायची गरज नाहीये. बरोबर असा आकार दिला की बरोबर त्याच्या पद्धतीने ही कटोरीचा डायग्राम निघतो. हा भाग सुद्धा आपण इथे असा जोडून घेणार आहोत. दोघं साईडनं वाढवल्यानंतर हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 8 इंच येतात. 8 चे हाफ झाले 4 इंच. इथे मध्ये काढून घ्यायचं आहे. मध्ये झाल्यानंतर खालून आपण 1.5 इंच घेणार आहोत आणि वरून सुद्धा आपण 1.5 इंच घेणार आहोत. 1.5 इंच घेऊन आपण हे असं लाईन काढून घेणार आहोत. इकडून हे असं जॉईन करून घेणार आहोत आणि या साईडने जॉईन करून घेणार आहोत. इथे आपण हा कटोरीचा डायग्राम काढून घेतलेला आहे. तुम्हाला समजलंच असेल की आपण कशा पद्धतीने वाढून घेतलेला आहे. ह्या साईडला आपण 32 साईज असल्यामुळे 1.5 इंच आपण इथे वाढून घेतलेला आहे. ह्या साईडनं 1.5 इंच आणि ह्या साईडनं 1.5 इंच आपण वाढून घेतलेला आहे. खाली सुद्धा 1.5 इंच घेतलेले आहेत आणि वरती सुद्धा 1.5 इंच घेतलेले आहेत. समजलं का तुम्हाला? आणि आपण इथे अर्धा इंच वाढून घेतलेले आहे. अर्धा इंच वाढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण ही 32 साइज कटोरी डायग्राम काढून घेतलेला आहे. समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने आपण वाढवून घेतले? इकडनं 1.5 इंच वाढवले, इकडनं 1.5 इंच वाढवले, या साईडनं अर्धा इंच, या साईडनं अर्धा इंच, खालून 1.5 इंच वाढवले आणि इकडून 1.5 इंच. हे लक्षात ठेवायचं आपण कशा पद्धतीने कटोरी वाढवतो. नाहीतर काय असतं, कटोरी वाढवून सुद्धा कस्टमरचा ब्लाऊज कटोरीमध्ये टाईट बसू शकतो. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की कशा पद्धतीने कटोरी वाढवायची असते. तुम्हाला हा आजचा 32 साइज कटोरी ब्लाऊजचा भाग समजला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सिरियल वाईज सगळे डायग्राम इथे मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप. नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि जर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज मास्टर होण्याची
इच्छा असेल तर नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि इथे तुम्हाला थेअरीसहित कटोरी ब्लाऊजसुद्धा आणि साधं ब्लाऊजसुद्धा शिकवलं जाईल. जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची थेअरी पाहिजे असेल किंवा साध्या ब्लाऊजची थेअरी पाहिजे असेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी ड्रेसची सुद्धा थेअरी, फ्रॉक, ड्रेस, पेटीकोट सगळं मी इथे थेअरीसहित माझ्या क्लासच्या मुलींना शिकवत असते. कारण ऑफलाईन माझे क्लासेस चालू असतात. वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ तयार केलेले आहेत, जेणेकरून तुम्हालाही व्यवस्थित क्लास न लावता घरी बसल्या तुम्हाला काही शिकता येईल. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.